तुम्ही चिंता न करू. अध्यक्ष महाराज, सगळ्याला 293 अन्वये ज्याने ज्याने हात वर केला त्या सगळ्याला शिक्षणाच्या प्रस्तावावर बोलत असताना मला फक्त 4 सूचना आपल्या मार्फत शिक्षण मंत्र्यांना करायच्या आहेत. कोणतेही राष्ट्र असो, राज्य असो, संघटना असो, संस्था असो, या कोणत्याही प्रकारच्या इन्स्टिट्यूशन मध्ये सर्वात महत्त्वाचं ॲसेट कुठलं असतं तर ते मनुष्यबळ असतं. आणि त्यामुळे आपली पूर्ण ही एज्युकेशन सिस्टम ही मनुष्यबळ संसाधनाच्या संदर्भामध्ये असून गेल्या काही वर्षांपासून 3 गोष्टींमुळे, एक म्हणजे ठोस शिक्षण धोरणाचा अभाव, शिक्षणाचा घसरत चाललेला स्तर आणि शिक्षणाची वाढती किंमत, या 3 गोष्टींमुळे मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये, जिथे आपला महाराष्ट्र, या महाराष्ट्र लिटरसी रेट मध्ये 12व्या क्रमांकावरती आहे. पूर्ण देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये 12वं राज्य आहे आपलं महाराष्ट्र आहे. पण मला असं वाटतं की शिक्षणाच्या संदर्भामध्ये बोलत असताना 3 वेगवेगळ्या गोष्टी असतात. एक म्हणजे लिटरेट, दुसरं म्हणजे क्वालिफाईड आणि तिसरं म्हणजे एज्युकेटेड. आजची जी आपली जी काही शिक्षण प्रणाली आहे ती आपल्याला लिटरेट करते, ती आपल्याला क्वालिफाईड करते, पण ती आपल्याला एड्युकेटेड करते का, हा माझा सर्वात मोठा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, एड्युकेशन हा शब्द एडुसेर नावाच्या एका लॅटिन शब्दातनं आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो की टू कम फ्रॉम विदिन, आतून येणं, आपली आतून डेव्हलपमेंट होणं. आणि ती गोष्ट आपली कुठेतरी आजची जी शिक्षणाची जी काही व्यवस्था आहे किंवा जी आपली सिस्टम आहे त्या गोष्टीमध्ये आपली ही व्यवस्था कमी पडत असल्याचं जाणवत आहे. आणि त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा हल्ली IQ, EQ आणि नंतर हल्ली आता एक नवीन SQ आलाय, स्पिरिच्युअल कोशंट. या स्पिरिच्युअल कोशंटच्या डेव्हलपमेंटसाठी करत असताना, नवीन कंपन्याही करत असताना, मला आपल्या मार्फत शिक्षण मंत्र्यांना अशी सूचना करायची आहे, विनंती करायची आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या प्रकारे 21 जून हा इंटरनॅशनल योगा डे म्हणून साजरा करावा, हे युनायटेड नेशन्सने ऍक्सेप्ट केलेलं आहे, त्याच धर्तीवरती महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमामध्ये योग हा विषय, सर्व स्तरावरती योग हा विषय इंट्रोड्यूस करण्यात यावा आणि हा कंपल्सरी सब्जेक्ट म्हणून घेण्यात यावा, अशी माझी आपल्या शिक्षण मंत्र्यांना आपल्या मार्फत विनंती आहे. अध्यक्ष महाराज, या प्रस्तावामध्ये असं म्हटलेलं आहे की नेतृत्व गुण विकास करण्यासाठी विद्यापीठांच्या निवडणुका आपण इथे नवीन सुरू करणार आहोत. स्वागतार्ह आहे अध्यक्ष महोदय, पण या निवडणुका होत असताना त्या निवडणुका एका कंट्रोल्ड आणि रेग्युलेटेड एन्व्हायरमेंट मध्ये व्हाव्या, एका नियंत्रित वातावरणामध्ये व्हाव्या, याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. आणि ज्या प्रकारे या निवडणुका होतील त्याच प्रकारे या निवडणुकांमध्ये भाग घेणारे जे काही विद्यार्थी असतील त्यांना पब्लिक पॉलिसीचा करिक्युलम सुद्धा कंपल्सरी करण्यात यावा, अशी माझी आपल्या मार्फत शिक्षण मंत्र्यांना माझी विनंती आहे. परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली होती की औरंगाबाद येथे स्कूल ऑफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर सुरू करण्यात येणार आहे. माझी आपल्या मार्फत शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की ज्या प्रकारे आपण स्कूल ऑफ प्लॅनिंग आणि स्कूल ऑफ आर्किटेक्चर सुरू करणार आहोत त्याच प्रकारे पुण्याच्या MIT SOG च्या आधारावरती महाराष्ट्र शासनाचं स्कूल ऑफ गव्हर्नमेंट हे महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात यावं, जेणेकरून विद्यापीठांच्या निवडणुकानंतर आपले जे काही तरुण आहेत ज्यांना राजकारणामध्ये येण्याचा रस आहे आणि त्यांच्या ट्रेनिंगसाठी अशा प्रकारची एक संस्था, अशा प्रकारची एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आपण सुरू करावी. मला असं वाटतं की शिक्षण या पूर्ण व्यवस्थेचा पाया हा शिक्षक असतो आणि त्यामुळे शिक्षकांचं ट्रेनिंग हे फार आवश्यक असतं. आणि शिक्षकांना ट्रेनिंग देताना शिक्षकांच्या कार्यक्षमतेच्या आधारावरती त्यांची पदोन्नती व्हावी, अशा प्रकारची व्यवस्था आपण शिक्षण मंत्र्यांनी इथे आणावी, अशी माझी सूचना आहे. आता केंद्राच्या सरकारने स्किल डेव्हलपमेंटसाठी एक वेगळी मिनिस्ट्री तयार केलेली आहे. माझी आपल्या मार्फत शिक्षण मंत्र्यांना अशी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व तरुणांच्या डेव्हलपमेंटसाठी, सर्व तरुणांमध्ये असलेले जे काही हुनर आहेत ते हुनर बाहेर यावेत आणि एक चांगला इंडस्ट्री रिस्पॉन्सिव्ह वर्कफोर्स तयार व्हावा, यासाठी
जिल्हानिहाय महाराष्ट्र शासनाचे स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स सुरू करण्यात यावे, जेणेकरून आपला जो तरुण आहे आणि आपली जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारची हुनर आवश्यक आहे त्या हुनरावरती आधारित आपल्या ज्या काही तरुणांना ट्रेनिंग देता येईल आणि त्यांना एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यात येईल. अशा प्रकारे एक सर्वसमावेशक शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकासातून आपला हा वर्कफोर्स निर्माण करून आपण एका प्रगतिशील आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करू असा माझा पूर्ण विश्वास आहे. मला बोलायला दिलं खूप खूप धन्यवाद.